हॅलो, नमस्कार सर्वांना. स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सारिका कांचनची दुनिया. तर खूप दिवसानंतर मी लॉंग व्हिडिओ अपलोड करायला लागलेले आहे, म्हणजे फॅमिलीवाला लॉंग व्हिडिओ. तसं तर ट्रॅव्हलचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. आम्ही मध्ये गावी गेलो होतो ते. तर आपल्या व्हिडिओमध्ये ना परत एकदा मी तुमच्या सर्वांचं स्वागत करते आणि तुम्ही आपल्या व्हिडिओजला खूप छान प्रतिसाद देता, त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. म्हणजे माझे ताई दादा असो, काका काका असो, मावशी असो, किंवा अशा बऱ्याच अशा मला मैत्रिणी भेटलेल्या आहेत यूट्यूबच्या माध्यमातून, ज्या ऑनलाईन आणि ऑफलाईन माझ्या सोबत असतात आणि त्या नेहमीच मला कमेंट करून ना सपोर्ट करत असतात. तर त्या सगळ्यांचं ना आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ ना खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला माझी कधीही न पाहिलेली बाजू बघायला भेटणार आहे. तर आता बऱ्याच जणांना असं वाटतं की मी कांचनला कामासाठी केलेलं आहे आणि हिला काम होत नव्हतं, त्यामुळं हिनं कांचनला केलेलं आहे. तर ते देखील या व्हिडिओमध्ये दिसणार आहे तुम्ही, आणि स्पेशली त्यासाठीच मी व्हिडिओ शूट करायचं म्हटलं होतं. खूप दिवसापासून मला व्हिडिओ करायचंच होतं. तर कसं होतं माहिती आहे का, कांचन जेव्हा घरात असते तेव्हा ती स्वतःच मला म्हणत असते, ताई मी करते, तुम्ही राहू द्या, नका करू. त्यामुळे मी तिला कामं करायला लावत असते. बाकी मग असं कोणतंही काम नाही जे मला करता येत नाही. म्हणजे हळूहळू का होईना ते मी करत असते. आज थोडं, उद्या थोडं, असं म्हणत म्हणत मी ते हळूहळू करत असते. तर असं असते. आणि दुसरं प्रश्न म्हणजे, बऱ्याच वेळा ना आता आठवडा झालं कांचन काही नाही आहे, व्हिडिओमध्ये दिसत नाही. त्यामुळे मी पण व्हिडिओ टाकायचं ना जरा कमीच केलं, कारण ती असली ना तरच मला व्हिडिओमध्ये इंटरेस्ट येतो, व्हिडिओ बनवायला खूप छान वाटतं. त्यामुळे मी व्हिडिओ पण काही टाकले नाहीत. तर त्यावर पण तुमच्या भरपूर कमेंट्स आलेल्या आहेत की ताई कांचन कुठे आहे, कांचन कुठे गेलेली आहे, कांचन व्हिडिओजमध्ये का दिसत नाही आहे. तर बऱ्याच जणांनी काय काय तर्कवितर्क लावलेले आहेत, ते असं झालं असेल, तसं झालं असेल म्हणून. तर अशा बऱ्याच कमेंट्स यायला लागलेल्या आहेत आपल्याला. आता परत एकदा सांगते की आपले व्हिडिओज ना स्क्रिप्टेड नसतात. म्हणजे मी काही स्क्रिप्ट लिहून व्हिडिओ आमचं व्हॉइस ओव्हर करत नसते. तर जसं मला सुचतं, माझ्या कमेंट्स लक्षात असतात ना, त्याप्रमाणे मी त्यांना रिप्लाय करण्याचा प्रयत्न करत असते. आता एखादी कमेंट जर राहिली असेल तर मला खरंच माफ करा रिप्लाय करायचं, कारण कसं होतं, बऱ्याच कमेंट्स येतात आणि ते स्क्रोल डाऊन करत ना मग एखादी कमेंट ॲन्सर करायची राहून जाते. तरी पण मी शोधून शोधून कमेंटला ॲन्सर करण्याचा प्रयत्न करतच असते. तर बघू शकता इथं आता बरेच दिवस गावी राहिल्यामुळे ना घरात पण खूपच म्हणजे हे झालं होतं, कपाट वगैरे म्हणजे धूळ झाली होती. आणि आल्यापासून ना मला काही करमत पण नव्हतं, कारण कांचन नसली ना म्हणजे कशात लक्षच नाही लागत माझं. आता तिचे बरेच दिवस झालं खूप सवय झालेली आहे. त्यामुळं मग मी रोज असं दुर्लक्ष करायचे, आज करू उद्या करू. आता 2-3 दिवस झाले होते येऊन, तरी पण आज करू उद्या करू असं म्हणत मग ते राहून गेलं होतं. तर म्हटलं चला हे तर करून घेऊया. त्यामुळे मी इथं करत होते. आता मला 2 खोल्या एका दिवशी काही होत नाहीत, त्यामुळे मी एक दिवशी एक खोली, दुसऱ्या दिवशी दुसरी खोली, असं मी स्वच्छता करत असते घराची. तर इथे मी भांडी लावून घेतलेलं आहे. आणि कसं आहे ना, आमच्या इकडे एकच कपाट आहे, बाकी भांड्यांचं वेगळं कपाट नाही आहे. त्यामुळे मग मला ना भांडी आणि भरण्या असं एकाच कपाटात आम्हाला लावायला लागतं. त्यामुळे काही व्यवस्थित सिक्वेन्सने मी लावू नाही शकत. म्हणजे पेलं एका साईडला, वाट्या एका साईडला, ताटे एका साईडला. तर कसं आहे ना, इथं ज्या आम्हाला गोष्टी लागणार आहेत ना त्याच आम्ही घेऊन आलेलो आहे. म्हणजे त्या कमी क्वांटिटीमध्ये, म्हणजे 2 तांबी, 4-5 ग्लासेस आणि असंच आम्ही घेऊन आलो होतो. म्हणजे जेवढं आम्हाला लागणार आहे तेवढंच. त्यामुळे तर भांडी पण कमीच आहेत आणि कपाट पण एकच आहे. त्यामुळे मी सगळे एकाच कपाटात ॲडजस्ट करायचा प्रयत्न केलेला आहे. तर बघू शकताय, पिल्या माझ्या सोबतीला नेहमी असतो. म्हणजे जेव्हा पण मी एकटे असते ना तेव्हा मग पिल्यासोबत असतो. तर राहू गेले होते कामाला सकाळी सकाळी, त्यामुळे मी त्यांना नाश्ता करून दिला होता आणि मी पण नाश्ताच केला होता. पोहे केले होते नाश्त्यामध्ये मी. आणि नंतर मग ते गेले होते, कारण आता 2-3 दिवस झालं ना ते तिकडंच जेवून येतात कामाच्या ठिकाणी, डबा वगैरे काही घेऊन जात नाहीत. तर असं होतं. मग त्यामुळे मग मी पण काहीतरी असं लाईटलीच करत असते, शेवया वगैरे किंवा भात वगैरे फोडणीचा असं काहीतरी करत असते. आणि मग जेव्हा ते असते ना तेव्हाच मग चपाती वगैरे बनवत असते, कारण आपण एकट्या घरात असलो ना तर बनवायचा ना खूप कंटाळा येतो आणि वाटतं राहू दे कशाला काय बनवायला.
आई इथं बघायला आता मी ओलालो इथं आता मी परत घरी जाणार आहे लाईट. तर मी जी सेल्फी स्टिक यूज करते ना, जे स्टँड यूज करते ना शूट करण्यासाठी, तर ते पिल्याच्या घरी होतं. मग तो मला द्यायला आला होता, कारण त्याची पण मम्मी व्हिडिओज करते, तिने पण नवीन चॅनल ओपन केले. तर यूट्यूबच्या क्षेत्रात ना टिकणं खूप म्हणजे अवघड आहे. तर तिनं माझ्यासोबत म्हणजे मी तिला करायला लावलं होतं चॅनल ओपन. छान असतात व्हिडिओज वगैरे तुझे म्हणून. तिला कुकिंग पण खूप छान जमतं, त्यामुळेच मी तिला करायला लावलं होतं आणि तिने केलं पण होतं. पण 1 महिना तिने व्हिडिओ अपलोड केले आणि परत तिचा मूड गेला, त्यामुळे तिने बंदच केलं. त्यामुळे तिचं जे सेल्फी स्टिक आहे ना ते मी यूज करते आणि माझंवालं आहे ते म्हणजे हरवलंय, कुठं सापडाना झालंय मला. त्यामुळे पिल्या आता व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत होता की मी मामीला सेल्फी स्टिक घेऊन आलोय द्यायला म्हणून. तर असं असतं, तो नेहमी माझ्यासोबत असतो आणि माझी मग पूर्ण करमणूक होते त्याला बोलता बोलता, त्याला ओरडताना. तर कधी कधी तो इकडे तिकडे पळायला आला का त्याला थोडं ओरडते, तर कधी त्याच्यासोबत छान असं बोलत असते. तर असंच असतंय लहान मुलांचं. आणि मला लहान मुलांना खूप आवडतात. मग कधी कधी नाही आवडत, कारण त्यांना खूप क्युरिओसिटी लागते. मग मला बरेच प्रश्न विचारतात, मग तुम्ही असं कसं, मामी तुम्ही असं कसं आहे, माऊ तू अशी कशी आहे, असे. म्हणजे आता माझ्या बहिणीची मुलं म्हणा किंवा नातवंड म्हणा, नातवंड म्हणजे माझ्या पुतण्यांची मुलं, पुतणीचा मुलगा, असे बरेच आहेत जे मला असं खूप प्रश्न विचारतात. त्यामुळे मी लहान मुलांच्या जास्त तर काही संपर्कात नसतेच. पण आता पिल्याची खूप सवय झालेली आहे. तर गावाकडून येताना ना तांदूळ, गहू आम्ही घेऊनच येत असतोय, बाजरी वगैरे. धान्य सगळं असतं ना ते तिकडलं असतं, इकडलं आम्ही काही घेत नाही. तर तेच मी इथं आता तांदूळ आणले होते, मग तेच तसेच 2-3 दिवस त्या पिशवीतूनच वापरत होते. मग ते पिशवीतले तांदूळ परत मी व्यवस्थित डब्यामध्ये भरून घेतले. आणि ही जी समोर दिसते ना त्यात बाजरी आहे. तर आता गावाकडून आल्यापासून ना बाजरी काही दळून आणलीच नव्हती, कारण गव्हाचं थोडं पीठ होतं. मग त्यामुळे मग काय नव्हतं आणलं. आणि कसं दळायला नेहमी आम्ही दोघीजण जातो ना, मग मला काही दळायला जाणं होत नाही, त्यामुळे मी जास्त जात नाही. आणि राहिला प्रश्न जायचा तर 1 किलो 2 किलो 3 किलो एवढ्या प्रमाणात असलं की मी आणत असते. असं असते, असं पण नाही की हा कांचन नाही तरी मग दळायला असं नाही. तर ती मग 2-3 किलोच्या क्वांटिटीमध्ये ना आम्हाला पुरेल असं दळण मी घेऊन येत असते. तर आता तसंच करणार आहे मी. गव्हाचं पीठ थोडंसं होतं, पण संध्याकाळी चपात्या करण्याचा ना खूप कंटाळा येतो पीठ मळायचं वगैरे. त्यामुळे म्हटलं तेवढंच 2-3 किलो बाजरी दळून आणूया आपण. पण बाजरीमध्ये खूप मुंग्या झाल्या होत्या आणि बाजरीला कसं ना लगेच मुंग्या लागतात पटकन. ती कशी जर कुठं जरी ठेवली, डब्यात जरी ठेवली ना तरी त्याला मुंग्या लागतातच, मग बाजरी असो किंवा बाजरीची भाकरी असो. त्यामुळे मग म्हटलं जरा थोडंसं उन्हाला वाळत घालूया आणि मग थोडंसं एक ऊन दिलं की मग मुंगे गेल्यावर मग दळून आणायचं, असं ठरवून म्हटलं आता घालूया वाळू. तर इथं मी 2 किलोच्या प्रमाणात बाजरी काढून घ्यायला लागली. आता इकडं काही माप वगैरे नाही आहे, तर ह्याच्यानेच आम्ही अंदाजे काढत असतो. मग तिथं गिरणीमध्ये गेल्यावर ना मोजून घ्यायचं असते, मग ते त्याच्या हिशोबाने पैसे द्यायचं, असं करतोय. आता मी हे जर करत होते ना, पण माझ्या तोंडासारखं कांचन आहे, कांचन हे करू का ग, कांचन बस काय एवढं ग, कांचन ते आण, कांचन हे आण. म्हणजे असं रोजची सवयच आहे ना तिला बोलायची. तर असं होतं. आणि अजून एक कमेंट म्हणजे आता मी शॉर्ट व्हिडिओज अपलोड केले होते, त्याला पण कमेंट्स आले की तू टाईम स्पेंड कर छान, कांचन नाही तर तू टाईम स्पेंड करत जा, किंवा तू माहेरी गेली की ती टाईम स्पेंड करायला सोबत, की नंतर मग ती माहेरी गेली की तू करत जा. तर कसं आहे ना, आम्हाला ना दोघींची अशी सवय झालेली आहे, त्यामुळे आम्हाला असं विशेष काही टाईम लागत नाही. आमच्या इकडं तिला पण तेवढाच वेळ भेटतो आणि मला पण तेवढाच वेळ भेटतो, असं असते. मग ती असो काय आणि नसो काय, किंवा मी जरी त्यांच्यात असले काय आणि नसले काय, असं असते. म्हणजे दोघींची मनं अशी एक आहेत ना, त्यामुळे आम्हाला उलटा ती नसली तर मला करमत नाही आणि मी नसली तर तिला करमत नाही, असं असतं. तिला तिचा टाईम भेटतो, मला माझा टाईम भेटतो. तर मी इथं ना फरशीवरच टाकली बाजरी, कारण मी बाहेर येऊस तर इकडं अलीकडल्या साईडला ना सावली आलेली होती, त्यामुळे जेवढं ऊन होतं ना तेवढ्याच पट्टीमध्ये ना बाजरी अशी पसरवून घेतली
आणि फरशी खालची ना मी पुसून घेतलेली आहे अगोदर आणि नंतर त्याच फरशीवर बाजरी टाकलेली आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल की खालीच टाकले बाजरी, तर तसं काही नाही आहे. मी पहिल्यांदा फरशी पुसून घेतली आणि ती पटकन वाळली पण ऊन असल्यामुळे, आणि नंतर त्याच्यावरती मी बाजरी टाकून घेतलेली आहे. कारण जर आपण कापडा वगैरे टाकला ना तर ती व्यवस्थित गरम होत नाही आणि फरशीवर छान अशी गरम होते बाजरी, त्यामुळे मुंग्या देखील त्यातल्या निघून जातात. आणि मग पाल वगैरे टाकलं की नाही ते मुंग्या आहेत ना त्या पालाच्या खाली किंवा जर बेडशीट टाकलं तर बेडशीटच्या खाली असं जाऊन बसतात. त्यामुळे ना म्हणजे त्या जात नाही तिथून कुठून. परत मग ऊन म्हणजे सावली आली की परत अजून त्या बाजरीत येऊन बसतात. त्यामुळे मी बाजरी ना डायरेक्ट फरशीवरच टाकलेली आहे. तर आपली बाजरी वाळते ना तोवर मग इकडे मी झाडून घेतलं घरातलं, पसारा पडला होता ते, आणि किचन वगैरे मगाशीच मी व्यवस्थित करून भांडी वगैरे बाहेर नेऊन ठेवली होती. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. आता भांडी बाहेर कांचन नेऊन ठेवते आणि जरी ती नसली तर असं मी एक एक करून नेऊन ठेवत असते. तर असं असते. परत मग यामध्ये पण गहूच होते, तर पलीकडे थोडे गुलाबी पिशवे बघा त्यामध्ये पण गहूच होते, पण मी म्हटलं थोडे आहेत म्हटलं त्यातच ठेवूया, त्यामुळे मी तिथंच ठेवले होते. नंतर मग मला ह्या पिशवीत पण गहूच दिसले, त्यामुळे मग म्हटलं डब्यात व्यवस्थित भरून ठेवूया, कारण गव्हाला पण परत मुंग्या वगैरे लागायचं किंवा त्यात मशीकिडं होत्यात. त्यामुळे मग म्हटलं डब्यातच भरून ठेवूया. कारण आता हे गहू आहेत ना हे दळून आणले की नाही आम्हाला म्हणजे 10-15 दिवस गहू आणि बाजरी म्हणजे दळायला लागत नाही. परत मग 15 दिवसांनी गावाकडे कोणतर जातच असते, मग नंतर येताना गहू आणायचं असं म्हणून ठेवलं होतं. तर हे थोडेसे गहू होते त्यामुळे ते पण मी त्यात व्यवस्थित वतून ठेवते. तर ही अशी जी घरातली कामं आहेत ना ती मला व्यवस्थित जमतात आणि हळूहळू का होईना जमतात. जर जास्त क्वांटिटीत जरी गहू असते ना तरी मी ते असं थोडेसे ओंजळीने काढून कमी केले असते आणि नंतर ओतलं असतं. पण काहीही करून ओतलंच असतं, असं केलं असतं. असं असते अगोदरपासून, कांचनच्या अगोदरपासूनच मला ना घरातली अशी कामं करायची सवय आहे. म्हणजे जर एखादं अवघड काम असलं तर माझ्या हेल्पला माणसं वगैरे असायची, म्हणजे माझ्या सासूबाई असायच्या, सासरे असायचे, जाऊबाई असायच्या, जावांची मुलं असायची. असं कोणीही मला हेल्प करायला ना कधी नाही म्हणलं नाही, असं होतं. आणि घरातली तर घरातली पण बाहेरची पण नेहमी माझ्यासाठी हेल्पफुल होती, असं असायचं. एखादं जर काय मला होईना अहो घरात नसली की मी त्यांना बोलवायचे, असं होतं. त्यामुळे आणि आता तर कांचन आहे त्यामुळे तर काही हेच नाही त्यात. आणि हे स्पेशली त्यांच्यासाठी आहे जे म्हणतात की तू कांचनला ना कामासाठी करून घेतले. तर असं आहे, तर कामं ना मला व्यवस्थित जमतात, भले ते हळूहळू का होईना जमेना पण जमतात, असं असते. तर ही माझी खूप फेवरेट साडी आहे. ही माझ्या म्हणजे 3 नंबरच्या दिराने घेतली होती जेव्हा माझं लग्न झालं होतं आणि आम्ही चिंचणीला गेलो होतो तेव्हा. तर आमच्याकडे कपाट वगैरे काही नाही आहे आणि पलीकडे जे कपाट आहे तिकडं आम्ही साड्या वगैरे ठेवत असतो. मग जे डेली यूजचे जी कपडे आहेत ना ते इथे एक छोटंसं साईडला रॅक आहे त्यात, आणि ह्या खुर्चीवरच असतात. तर खुर्ची ना थोडीशी तुटलेली आहे त्यामुळे बसायसाठी त्याचा व्यवस्थित यूज होत नाही. त्यामुळे आम्ही ना जे कपडे आहेत ना बाहेरून म्हणजे आपले रोज डेली यूजचे जे कपडे आहेत ना ते ह्या खुर्चीवरच ठेवत असतोय. तर त्यामुळे ना आता जायच्या पण 2-3 दिवस अगोदर धुवल तशी अशा आणूनच ठेवली होती आणि एका दिवशी परत म्हटलं घडी करून ठेवायची, अशीच मग आणून ठेवलेली त्याच्यावर. त्यामुळे मग ती खूप असं पसारा झाला होता, असं गबाळ झाल्यासारखं झालं होतं. त्यामुळे तीच मी इथं व्यवस्थित करून ठेवणार होते आणि आल्यापासून म्हणत होते आत्ता करूया मग करूया आत्ता करूया, पण कसं एकदा सगळं काढलं की नाही मग ते सगळंच निघतं असं म्हणतात. तर ही साडी ना मला खूप आवडते. ही माझ्या बहिणीच्या लग्नातली साडी आहे आणि कांचनकडं माझ्याकडे सेम साडी आहे. ही कांचनची साडी तिच्या माहेरी आहे आणि माझी ही इथं आहे. तर बघू शकताय खूप सुंदर साडी आहे, गुलाबी कलर आहे त्याचा आणि गुढीपाडव्याला मी घातली होती ही साडी. तर त्याचे फक्त काठ आहेत ना ते पांढरे झालेले आहेत, म्हणजे काठावरची जी गोल्डन लेस होती ना ती अशी पांढरी झालेली आहे. बाकी पूर्ण साडी ना एकदम छान आहे, साडीचा कलर पण खूप छान आहे. पण आता त्या लेसमुळे ना ते साडी व्यवस्थित घालता येत नाही आणि त्याचं ब्लाऊज पण असं पांढरं झालंय, त्यामुळे मग मला साडी घालता येत नाही. त्यामुळे मी या साडीचा ना पडदा शिवायचं म्हणते, त्यामुळे मग ती साडी मी काढली होती पडदा शिवायचा म्हणून. आणि मध्ये ना आपले बाळमामांचे उपवास होते, तर बाळमामांचे उपवास होते ना तेव्हा पण मग मी रोज पिवळ्या कलरची साडी घालत होते. त्यामुळे पिवळ्या कलरच्या जेवढ्या पण काही साड्या आहेत ना त्या सगळ्या काढल्या होत्या आणि रोज घालायला असं धुवलं असं त्या खुर्चीवरच आणून टाकल्या होत्या, खुर्चीतच टाकल्या होत्या. मग त्याच आता व्यवस्थित
घडी घालून मी ठेवायला लागली होती. खरं तर हे सगळं घडी वगैरे घालायचं असतं ना, म्हणजे कपड्यांच्या बाबतीत असतं ना, तर ते कांचन करत असते. असं असतं. आणि जे भांड्यांच्या बाबतीत आहे, भांडी धुवायची, भांडी लावायची आणि भांड्यांविषयी जे काय ते माझं असते, असं असते. मग बाकीचं कपडे वगैरे कुठं ठेवायचे, काढायचे, घड्या करायच्या, धुवायचे, हे सगळं मग ती बघत असते. तर पिल्या इकडं वरती चढायचं हे काहीतरी करत होता आणि मला ते पडायची भीती वाटत होती. त्यामुळे मी त्याला ओरडले. परत मग तिकडे जाऊन बसला. तर राहू आले होते, त्यामुळे तो तिकडे त्यांच्यासोबत पण बोलत होता आणि माझ्यासोबत पण बोलत होता. तर त्यांचं कामाचं कॅन्सल झालं होतं, त्यामुळे मग ते आले होते. त्यामुळे पिल्या तिकडेच खेळत होते त्यांच्यासोबत. तर अशा प्रकारे बघू शकताय सगळंच मी काढून ना व्यवस्थित घड्या करून ठेवले त्याच खुर्चीवरती. आणि तर कपाट नाही, त्यामुळे खुर्चीवरच ठेवायला लागते. तर आणि ज्या साड्या वगैरे आहेत ना, त्या मी पलीकडे ठेवणार आहे. तिथं खाली मी ठेवल्या त्या साड्या बघू शकताय. आणि आहोंचे शर्ट पण आहेत. तर ही जी साडी आहे ना, ती कांचनची डेली यूजची साडी आहे. तिला कधी कधी लागते येलो कलरची साडी, त्यामुळे ती काही मी पलीकडे ठेवणार नाही, ते मी इथंच ठेवणार आहे. तिला रोज घालायला लागते. म्हणजे तिचं कसं असतं, कधी तिला ड्रेस घालू वाटतो, कधी तिला साडी घालू वाटते, कधी ती गाऊन घालते, असं तिच्या मनाने असतं. आणि हे माझे ब्लाऊज आहेत. आता हे म्हटलं तोवर इथंच ठेवूया आणि नंतर पलीकडे ठेवूया. त्यामुळे मी हे ब्लाऊज तर इथंच ठेवायला लागले. आणि ते पलीकडे आहेत ते आहोंचे शर्ट आहेत, ते पण पलीकडे नेऊन ठेवायचे आहेत. तर असं व्यवस्थित जे तिकडं ठेवायचे आहेत ते तिकडं, इकडं ठेवायचे तर इकडं, असं मी व्यवस्थित कपडे ठेवून घेतले वरचे आणि त्यावरती असा स्टोल टाकून ठेवला. तर आम्ही असंच ठेवत असतो. आता व्हिडिओमध्ये तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल खुर्चीवरती असा हा स्टोल टाकलेला. आता बऱ्याच जणी मला कमेंट करतील की मग तुम्ही एक कपाट का नाही घेत, मग कपाटच घ्यायला पाहिजे. तर कसं आहे ना, गावी कपाट वगैरे आहे, मग इथं घेऊन इथं अजून वेगळं, तिथं अजून वेगळं, त्यामुळे मग आम्ही कपाट घ्यायचं जास्त विचार नाही करत, असं असते. मग जरी जमलं तर घेईल पण कदाचित, पण गावी आहे त्यामुळे मग नाही घेणार आहे कपाट. आणि ज्या गोष्टी लागतात ते अवेलेबल होतात आणि ही आहे तर ठेवायला काही प्रॉब्लेम येत नाही. हे पण एक छोटंसं कपाट आहे, त्यामुळे इथं पण आम्ही ठेवत असतो कपडे. तर ते पण भरपूर दिवस झालं तसंच पडलं होतं व्यवस्थित. म्हणजे कपडे कसं एकदा थोडंसं विस्कटलं की नाही, मग ते सगळंच विस्कटत असते. त्यामुळे ते पण मी पहिल्यांदा ना धूळ वगैरे झाली होती ती कापडाने व्यवस्थित स्वच्छ पुसून घेतला आणि नंतर मग त्यामध्ये कपडे ठेवायला लागले होते. तर इथं पण आहोंचे कपडे आहेत जे त्यांच्या कामात घालायच्या, पॅन्टी वगैरे आहेत, तर ते सगळं व्यवस्थित ठेवत होते. तर ही पण साडी दिवाळी म्हणते गुढीपाडव्याला घालाय काढली होती, तर ती पण ठेवणार आहे. ते पिंकवाली होती ती, आणि ही येलोवाली होती ती बाबांच्या उपवासाच्या वेळेस काढलेली आहे, तर ती पण ठेवायची आहे. आणि ब्लाउजेस वगैरे व्यवस्थित ठेवायचं. तर ही साडी आहे ना, मी ही ना गादीला खोळ शिवायसाठी काढली होती, पण खोळ काही शिवणं झालं नाही मला. म्हणजे गादीचं कवर बनवायचं होतं, पहिलं बनवलेलं आहे मी, ते साडीचंच आहे, पण ते आता खराब झाले, त्यामुळे मला दुसरं करायचं होतं. म्हणजे हातानेच मी ते करत असते आपलं सुईने. तर मी दाखवेन एखाद्या व्हिडिओमध्ये ते मी कसं करते ते. आणि आहोंचे ना कामात घालायचे शर्ट आहेत. तर ही साडी आहे जी आपण गुढीला लावलेली होती आणि नवीनच वस्त्र लावायचं असतं, त्यामुळे ही आहेरात आलेली साडी लावली होती. कारण आम्ही काही नवीन साडी घेतली नव्हती, त्यामुळे मग जुनी कशी लावायची, लावत पण नाहीत ना, त्यामुळे मग ही साडी आहेरात आलेलीच लावली होती. पण आता ही आपण एकदा गुढीला लावली ना साडी, ती आपण घरीच घालायची असते, त्यामुळे मग घालून वापरून टाकायची. आता तसं तर कांचन डेली यूज करत नाही, पण मी रोज वापरून ठेवायचे असं म्हटलं होतं. तर हा माझा नाईट ड्रेस आहे. नाईटला मला ना साडी कम्फर्टेबल वाटत नाही, त्यामुळे मी रात्रीच्या वेळेस हा वेअर करत असते. तर खूप छान सॉफ्ट आहे नाईट ड्रेस. हा पण मी ऑनलाईनच ऑर्डर केला होता, त्याची लिंक मी देईन एखाद्या व्हिडिओमध्ये. तर खूप छान सॉफ्ट आहे हा. आणि ही पण आणखी एक येलो कलरची साडी होती जी मी आता ठेवली. तर सगळं असं व्यवस्थित ठेवायचं होतं. आणि स्वेटर, आता थंडी कमी झाली पण अगोदर काढलेले स्वेटर आहेत तर ते देखील ठेवले नव्हते. आणि कसं असतं ना, ज्या त्या ऋतूमध्ये ना ज्या त्या गोष्टींची आवश्यकता असते, परत आपण त्या गोष्टींकडे लक्षसुद्धा देत नाही. तर असं असते. मागच्या वेळेस म्हणजे मागच्या 2 महिन्यापूर्वी स्वेटर किती इम्पॉर्टंट होता, त्याची किती व्हॅल्यू होती आपल्यासाठी, आणि आता आपण त्या स्वेटरकडे बघत पण नाही.
तर असं असते, ज्या त्या गोष्टींची ना जी ती वेळ असते यूज करण्याची, असं असते. कोणत्या गोष्टीला कधी महत्त्व येईल ना ते सांगता येत नाही. जसं की आता गॅसचं झालेलं आहे, म्हणजे गॅस संपला, आता माणसं सगळे चुलीकडे वळायला लागलेत आणि इंडक्शनला खूपच व्हॅल्यू यायला लागली. आता इंडक्शनचे ना किती महाग झालेत. तर आम्ही पण एक आणली शेगडी, जी आपल्या व्हिडिओ टाकला मी, पण ती मला चालू करायची खूप भीती वाटते. त्यामुळे आजकाल ना गॅस खूप जपून वापरायचं चालू आहे माझं तरी. म्हणजे काहीही भाजी बनवताना ना मी भातासोबतच लावत असते कुकरला आणि नंतर मग त्या भाजीला फोडणी देत असते. असं मी गॅस म्हणजे जपून वापरायचं चालू आहे, कारण मला त्या इंडक्शनची खूप भीती वाटते. आणि आम्ही इथं सेकंड फ्लोअरला राहत असल्यामुळे ना चूल पेटवायचं पण खूप अवघड झाले. बाकी चुलीवर स्वयंपाक करणं आम्हाला काही एवढं अवघड नाही, कारण आम्ही गावाकडचेच आहोत, गावाकडेच राहिले. त्यामुळे चुलीवर स्वयंपाक वगैरे करायचं ना जमतं व्यवस्थित आम्हाला. तर तिकडले कपडे व्यवस्थित ठेवले आणि नंतर मग ह्या ज्या साड्या होत्या ना, त्या साड्या मला अशा वेगवेगळ्या ठेवायच्या होत्या. तर मी अशा साड्या ठेवत असते, म्हणजे ज्या नवीन आहेत त्या वेगळ्या, आणि ज्या थोड्या अशा जुन्या झालेल्या आहेत त्या वेगळ्या, आणि ज्या बऱ्यापैकी आहेत ज्या कुठेतरी जाताना घालायला लागतात त्या वेगळ्या, असं मी साड्या व्यवस्थित सॉर्ट करून ठेवत असते. तर हे देखील मी ऑनलाईनच ऑर्डर केलेलं आहे, साड्यांचे कवर आहेत ते, कारण कपाट नसल्यामुळे ना असं काहीतरी जुगाड करायला लागतं. तर बघू शकताय. मग हे आता व्यवस्थित ठेवून दिलं मी, म्हणजे कसं त्याला ना पुढं प्लास्टिक कवर आहे आणि त्याच्यावरून दिसून येते आपल्याला की कोणती साडी कुठं आहे म्हणून. तर इथं असा मी व्यवस्थित पडदा लावलेला आहे. तर ती पिंकवाली साडी आहे ना, तर ह्यालाच पडदा करण्यासाठी मी काढलेली होती. आणि जे एक्स्ट्राच्या साड्या होत्या ना त्या वरती जे हे आहे ना स्लॅबचं त्याच्यावरती ठेवलेलं आहे, पॅराबिट्सवरती. आणि आता ते सगळं घरातलं आवरून झाले. आता मी भांडी घासायला घेते. तर भांडी पण मी कांचन असली ना, पहिला ती मला सगळे भांडी बाहेर आणून देत असते आणि नंतर मी बसून घासत असते आणि नंतर ती घेऊन जात असते. त्यामुळे मी आता थोडे करून भांडी आणले होते बाहेर, आणि जास्त काही भांडी नव्हती आजची, त्यामुळे मी इथं बसून भांडी घासून घेणार आहे. माझं कसं होतं ना, मी कधी पण बाहेर जाते ना तर कुणाला विश्वासच बसत नाही की हिला काय काम वगैरे करता येतं म्हणून. आणि सगळ्यांना वाटतं नाही ही काही काम नाही करत नसेल, बिचारी कांचन सगळं करत असेल, ही नुसती बसत असेल. तर असं होतं. आणि मला काही प्रॉब्लेम नाही वाटत की मला कोण काय म्हणतं, हिला करायला येते म्हणतं किंवा करायला येत नाही म्हणतं. आपल्याला माहिती आहे ना. आणि बऱ्याच वेळा ह्या गोष्टींना मला कांचनच समजून देत असते, ताई तुम्ही टेन्शन घेत जाऊ नका, आपल्याला माहिती आहे ना आपण काय करतोय ते, असं असतं. त्यामुळे ना मला एक वेगळ्या प्रकारचा सपोर्ट भेटतो. एखादी निगेटिव्ह जरी कमेंट आली ना तर ती मला समजावत असते, ताई तुम्ही टेन्शन घेऊ नका म्हणून. तर असं असते. मग नंतर मी ते विसरून जात असते. तर इथं मी ना भांडी घासून घ्यायला लागले. तर मला ना सगळ्यात माझी फेवरेट गोष्ट म्हटलं ना तर भांडी घासणं आहे. भांडी घासायला मला खूप आवडतं, असं असते. पण एवढंच की मला बसून भांडी घासायला आवडतं, बाकी सिंकमध्ये उभारून वगैरे नाही येत. त्यामुळे मी असं व्यवस्थित खाली बसून निवांत भांडी घासत असते. थोडासा वेळ लागतो खरं, पण भांडी तर स्वच्छ निघतात. तर असं असते. आता हा व्हिडिओ मी फास्ट फॉरवर्ड केलेला आहे, त्यामुळे इथं फास्ट मी घासायला लागले. तर तसं तर मला खूपच हळूहळू म्हणजे त्यातल्या त्यात हळूहळू असं मी घासत असते. त्यामुळे जरा लवकरच सुरुवात करत असते भांडी घासायला, असं असतं. मग कांचनला जरी वेळ भेटला ना तर ती मला भांडी धुवू लागते, असं असतं. मग ती कपडे धुताना मग तिने कपडे धुतली असली तर मी तिला वाळू घालू लागते, असं आमच्या दोघींचं असते. आणि खरंच ती खूप छान समजून घेते मला. आणि मी पण समजून घेते. अर्थात आता मी तर तिला समजूनच घेणारच की, पण ती समजून मला घेते ना ते खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. बाकी बऱ्याच अशा आम्हाला निगेटिव्ह कमेंट्स येतात, म्हणजे ज्या निगेटिव्हिटी मनात करतात तिच्याविषयी आणि माझ्याविषयी. पण आम्ही ना दोघी खरं त्याकडे दुर्लक्ष करतो, असं असते त्या कमेंट्सकडे. आणि त्या कमेंट्सला ना थोडं पण आम्ही सिरियसली घेत नाही. म्हणून आमचं ना नातं एकदम असं प्युअर आहे. आतापर्यंत तर आमच्या दोघींमध्ये काही वाद वगैरे झालेले नाहीत, असं असते. तर आता ही भांडी घासून होईपर्यंत ना मला भूक तर खूप लागलेली होती, कारण सकाळी मी फक्त पोहे खाल्ले होते. आणि आता स्वयंपाक करायचं म्हटलं तरी ऊन पण खूप झालं होतं. त्यामुळे ना उन्हाचं ना गॅसपाशी जायला ना खूप हे वाटतं, असं वाटतं. तर मनात वाटतं हां काहीतरी आणायला पाहिजे, काहीतरी आणायला पाहिजे, असं विचार करतच माझं
चालू होतं. तर कुकर ना आजकाल खूप इम्पॉर्टंट आहे. कुकरमुळं ना गॅसची खूप बचत होते. मी तर कोणतीही गोष्ट आता करायची झाली ना, भाजी वगैरे, तर मी ती कुकरमध्येच करत असते. म्हणजे भात एका डब्यात लावत असते आणि जी भाजी बनवणार आहे ना, ती पहिल्यांदा ना कुकरच्या दुसऱ्या डब्यामध्ये शिजवून घेत असते आणि नंतर त्याला फोडणी देत असते. असं करत असते. त्यामुळे कुकर ना खूप इम्पॉर्टंट झाला आहे आजकाल तर. आणि जे माझं मनात होतं ना ते खरंच झालं आणि अहो खरंच बिर्याणी घेऊन आले होते. तर पिल्या पण खूप खुश झाला होता बिर्याणी आणली म्हणून. तर त्याला पीस वगैरे आवडत नाही, पण त्याला राईस खूप आवडतो बिर्याणीमधला. तर तो पण खूप खुश झाला होता आणि मी तर खूप खुश झाले होते. कारण ना एवढे सगळी कामे करून ना मला खूप भूक लागली होती आणि मला काही करायची इच्छा पण नव्हती. त्यामुळं मग म्हटलं बरं झालं यांनी बिर्याणी आणली. खरं तर त्यांना बरेच दिवस झाले मी म्हणत होते आणा म्हणून, पण त्यांना काही जमत नव्हतं कामाच्या ह्याने. त्यामुळे मी सारखं म्हणायचे कांचन असते तर आम्ही दोघींनी जाऊन आणलं असतं, कांचन असते तर आम्ही आणलं असतं. कारण आम्हाला जे काही पाहिजे ना ते आम्ही दोघी जाऊन आणत असतो. मग ते भाजीचं असो, माळवा असो किंवा खायचं काय असो, तर सगळ्या गोष्टी तर जवळ अवेलेबल होतात. तर असं होतं आणि असा होता आजचा हा दिवस. नंतर रात्रीच्या जेवणाला मी शेंगा आणि चपाती आणि भात केला होता. तर ते काही मी शूट केलेले नाही आहे, कारण हाच व्हिडिओ ऑलरेडीच खूप मोठा झाला आहे. त्यामुळे मी ते शूट केलं नाही. तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि मला कमेंट करून सांगा की मला खरंच कामे करता येतात की नाही ते असं असतं. आणि बऱ्याच जणी यातल्या म्हणतील व्हिडिओ पुरतं करते, तर तसं काही नाही आहे. तर मला खरंच कामे करायला आवडतात. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर बाय बाय. आणि आपल्या चॅनलला ना लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत एकदा थँक्यू सो मच.